काँग्रेसचे ज्येष्ठ नेते अशोक चव्हाण हे आता भाजपच्या वाटेवरती असल्याची चर्चा ही रंगू लागलेली आहे आणि त्या अनुषंगाने राजकीय घडामोडी या घडताना दिसत आहेत। या संदर्भात बोलण्यासाठी आपल्यासोबत भाजप आमदार राम शिंदे साहेब आहेत। सर, काय एकंदरीत सांगाल? अशोक चव्हाण हे भाजपच्या वाटेवरती एकंदरीत दिसतात। मला वाटतं सगळे देशभरामध्ये लोकसभेच्या पूर्वी सगळ्याच राजकीय पक्षाची धामधूम सुरू आहे। निवडणुकीची पूर्वतयारी चालू आहे। देशाचे गृहमंत्री अमित भाई शाह देखील संभाजीनगर येथे 15 तारखेला 4 वाजता सभेसाठी येत आहेत आणि त्या पार्श्वभूमीवरती विरोधकांच्या, विशेष करून काँग्रेस हा प्रमुख पक्ष आहे आणि त्यांचे ज्येष्ठ नेते, माजी मुख्यमंत्री यांनी राजीनामा दिलं आणि त्याची चर्चा होणं हे साहजिकच आहे। पण एवढं चव्हाणांचं एवढं मोठं घराणं आहे, पूर्वीना पार त्यांचे वडील देखील मुख्यमंत्री राहिले, ते देखील मुख्यमंत्री राहिले आणि ऐन निवडणुकीच्या तोंडावरती काँग्रेस सोडतायत। त्यामुळं त्यांना आता चिंतन करण्याची आवश्यकता आहे आणि चिंतन करत असताना मला वाटतं की अशा पद्धतीचे लोक जर त्यांना सोडून जात असेल की त्यांची काही गळचेपी झाली का, घुसमट झाली का, कोणी ऐकत नव्हतं का, त्यांचा वरिष्ठ म्हणून कोणी मान ठेवत नव्हतं का, अशा अनेक मुद्दे या निमित्तानं चर्चेला आल्याखेरीज राहत नाहीत आणि शेवटी अनेक दिवसापासून चर्चा होती। आज त्यांनी राजीनामा देऊन ती चर्चा पूर्णत्वाकडे घेऊन गेलेली आहेत। पण एनकेन प्रकारे जसे भारतीय जनता पार्टीची ज्या पद्धतीचं राजकारण आहे आणि ज्या पद्धतीनं आदरणीय देशाचे पंतप्रधान नरेंद्रजी मोदी यांच्या नेतृत्वामध्ये संपूर्ण देशात आणि महाराष्ट्रात जो विकास झाला आहे आणि लोकांचा जो पाठिंबा मिळतोय, नुकत्याच झालेल्या 5 राज्यामध्ये देखील त्यांचा करिश्मा आपल्याला पाहायला मिळालेला आहे आणि मग आता सगळे लोक जे राजकीय नेते आहेत ते भयभीत झालेले आहेत। त्यामुळे विरोधात कोणी टिकेल का नाही टिकेल अशी शंका प्रत्येकाच्या मनात आत्मचिंतन केल्याच्या नंतर जाणवते आहे आणि त्याच पार्श्वभूमीवरती मला वाटतं अशोक चव्हाण साहेब देखील राजीनामा दिला आहे। परंतु मला ह्याची माहिती नाही आहे की ते प्रवेश करणार आहेत की नाही करणार आहेत, परंतु वरिष्ठ नेतृत्व त्याच्या संदर्भामध्ये निर्णय करेल आणि त्यांना भारतीय जनता पार्टीने जर वरिष्ठ नेतृत्वाने पक्षात घ्यायचा विचार केला, ते जर पक्षात आले तर आमचंही काही अडचण नाही। मला जिथपर्यंत माहिती आहे तिथपर्यंत आम्ही त्यांचं स्वागतच करू। अनेक जणांचं स्वागत केलं तर अशोक चव्हाण साहेबांचं देखील स्वागत करू। काँग्रेसचे इतरही आमदार किंवा नेते भाजपच्या संपर्कात आहेत का? मला वाटतं अशोक चव्हाण साहेब आलेत म्हणजे इतरही खूप असतील, पण आमच्याकडे देखील जागा असली पाहिजे। जशी जागा निर्माण होईल, आपल्याला तिथे गेल्यानंतर सीटवर बसायला जागा मिळेल की नाही याची पहिली चाचपणी करूनच लोक निर्णय सध्या घेत आहेत। त्यामुळं जर सीट खाली असेल, सीट निर्माण होत असेल, पुढच्या स्टॉपला कोणी उतरणार असेल तर मला वाटतं सगळेच इच्छुक आहेत। त्यामुळे आता कोण यायचं आणि कोण येण्याचं बाकी आहे एवढीच चर्चा बाकी आहे। त्यामुळं पूर्वीची भारतीय जनता पार्टी आता राहिलेली नाही। मोदीजींच्या नेतृत्वामध्ये महाराष्ट्रात देवेंद्रजी फडणवीस यांच्या नेतृत्वामध्ये भारतीय जनता पार्टीने मोठा बदल केलाय, मोठा जनाधार मिळतोय आणि मग जनाधार मिळाल्याच्या नंतर सगळ्यांनाच वाटतं की आपलं सुद्धा बसतान चांगल्या पद्धतीनं या पक्षात बसावं। त्यामुळे लोकांना यावं वाटतंय। आल्यानंतर नेतृत्वाने निर्णय घेतल्यानंतर आम्ही सर्व, मी आणि माझ्या समकक्ष असलेले सर्व पदाधिकारी आणि कार्यकर्ते त्यांचं स्वागत करू। अमित शाह हे महाराष्ट्र दौऱ्यावरती येत आहेत, कसं या दौऱ्याकडे बघताय? काय नेमके नियोजन असणार? मला वाटतं अमित भाई शाह यांचा 15 तारखेला येण्याचा दौरा निश्चित झाला आहे। माझ्यावर देखील नियोजनाची काही जबाबदारी आहे आणि मराठवाड्यामध्ये होत असलेला अमित भाई शाह यांचा दौरा आणि मराठवाड्याचा सर्वात मोठा नेता आज राजीनामा देतोय याच्याकडं पाहण्याची आवश्यकता आहे की नेमका हा योगायोग आहे का ठरवून केलेले कार्यक्रम आहे। त्याच्यामुळं आता वेळ आणि काळच या संदर्भामध्ये आपल्याला पुढील 2-3 दिवसामध्ये लक्षात प्रवेश होईल असं वाटतं अमित शाह यांच्या उपस्थितीमध्ये। मी या ठिकाणी एवढंच म्हणू शकतो की अमित भाई शाह मराठवाड्याच्या दौऱ्यावर येत आहेत। मराठवाड्याची राजधानी म्हणून आपण संभाजीनगरचा उल्लेख करतो आणि मराठवाड्याचे सर्वात मोठे, ज्येष्ठ आणि माजी मुख्यमंत्री असलेले नेते माननीय अशोक चव्हाण साहेब यांनी राजीनामा दिला काय, अमित भाई शाह येणार काय, हा योगायोग आहे का ठरवू नये हे येणाऱ्या 2-3 दिवसामध्ये आपल्याला निश्चित पाहायला मिळेल। हे होते आमदार राम शिंदे। कॅमेरा पर्सन प्रसादसह सुनील भोंगळ, एबीपी माझा, अहमदनगर। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।